हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात बरं सगळे? आय होप सगळे खूप मजेत असणार आहात. अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सकाळी जिथे ब्लॉगला सुरुवात केली तर ते कशासाठी बघा पुढे. तर आज मी ना मेहंदी भिजवणार आहे, त्यासाठीच केस धुतले. आज मेहंदी लावायची. मेहंदीमध्ये मी काय काय टाकत असते ना ती रेमेडी शेअर करते बघा तुमच्यासोबत. तर इथे मी कढीपत्ता टाकले मिक्सरच्या भांड्यात आणि आवळा टाकायचा आहे बारीक कट करून, त्यातले बी काढून, आणि कोरपड टाकायची कट करून. हे सगळ्या गोष्टी ना म्हणजे ह्या 3 गोष्टी मिक्सरमध्ये छान फाईन वाटून घ्यायच्या. थोडंसं पाणी ॲड करायची गरज पडली तर करा. तर मी नॅचरल मेहंदी लावत असते बघा. तर मग सिंपल म्हणजे जी आपण ब्लॅक किंवा ब्राऊन वगैरे असं कोणताच कलर न वापरता नॅचरल जी मेहंदी असते ना ती लावते. कारण की मला असं वाटतं जे कलरिंगचे मेहंदी असतात ना, ब्लॅक असू दे ब्राऊन असू दे कोणताही असू दे, पण त्यात केमिकलचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. त्यामुळे मी त्या मेहंदी लावत नाही. जी साधी असते ना तीच लावत असते. बघा इथे फाईन पेस्ट वाटून झालेली आहे. आता ह्याला आहे ना गाळणीनं गाळून घ्यायचं. कपड्यामध्ये पण तुम्ही जर असं स्क्वीज वगैरे करून घेतलं ना कॉटनच्या कपड्याने, सुती रुमाल असतो ते, तर त्यांनी पण केलं तरी चालेल. तर मी तसं न करता इथं चाळणीमध्ये व्यवस्थित गाळून घेते हाताच्या मदतीने. म्हणजे कसं की लवकर होईल. तसं चम्मचनं फिरवायचं म्हटलं ना तर जाणार नाही. तर हे बघा मी व्यवस्थित त्याला गाळून घेतलेलं. आता हे पाणी तसं साईडला ठेवून टाकायचं आणि आता बाकीची राहिलेली कामे म्हणजेच बीट, मेथीदाणे, थोडीशी लवंग 2-4 आणि कलोंजी. तर ह्या 4 गोष्टी मिक्सरला वाटून घ्यायच्या आहेत. थोडंसं पाणी पण ॲड करा. पहिले थोडंसं फिरून घ्या, नंतर थोडंसं पाणी ॲड करा आणि त्याची पण छान अशी पेस्ट करून घेतली मी. आणि आता हे गरम करण्यासाठी मी ठेवणार आहे. तर कढईमध्ये टाकले मी आणि हे थोडं पण वाया जाऊ द्यायचं नाही बरं. थोडं पाणी एक्स्ट्रा झालं तरी चालेल, कारण की आपल्याला मेहंदी भिजवण्यासाठी पाणी लागणारच आहे. साधं पाणी वापरण्यापेक्षा हे पाणी वापरायचं, कारण की मग तुम्हाला आणखीच फायदे होते. आपल्याला जमेल तशा रेमेडीज आहे ना आपण ट्राय केले पाहिजे केसांवर. आणि ह्याच्यामध्ये मी नंतर ॲड केली चहापत्ती. तर मी इथं 3 चमचे चहापत्ती टाकलेली आहे. आणि आता ह्याला मी 5 ते 7 मिनिट आहे ना गॅसवर शिजवून घेणार आहे. म्हणजे जी पण मेथीदाणे कलोंजी असेल ना ती ह्याच्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. तर ह्याला 5-7 मिनिट व्यवस्थित शिजवून देते. थोडंसं असं घट्ट झालं ना तेव्हा गॅस बंद करून टाकायचा. जास्त वेळेने शिजवायचं, कारण की मग पाणी राहणार नाही त्याच्यामध्ये. आणि आता हे थंड झाल्यानंतर हे पण गाळून घ्यायचं आहे. थंड होईपर्यंत आहे ना मी काय करते, मी थोडासा नाश्ता करते. म्हणजे नाश्ता नाही म्हणता येणार. आई गेल्या होत्या काल, नाही तर कालच म्हटलं तरी चालेल. तर आंटीच्या घरी गेले होते, सविता आंटीकडे. तर रामफळ आणलेले. तर मग म्हटलं आता सकाळी मस्त त्या बसून रामफळ खाऊ. तर इथे मी रामफळ खाते टीव्ही लावून. आणि मला पण सवय आहे बरं का. तर नसायला पाहिजे सहसा तर, पण मला टीव्ही नाही तर मोबाईल पाहिजे असते काहीतरी बघायला. ते बघत बघत जेवण्याची किंवा खाण्याची काही पण मला सवय आहे. तर इथे मस्त रामफळ खूपच जास्त गोड होतं बरं का. आंटी जर तुम्ही ब्लॉग बघताय ना तर रामफळ खूपच टेस्टी होतं, खूपच गोड आहे. तुम्हाला मी जसं लास्ट टाइम एकदा ब्लॉगमध्ये सांगितलं असं, जी माझी ऑडियन्स आहे ना त्यांना सांगते बरं का. तर इथं रामफळ खाऊन तर झालं आणि इकडे रेमेडी पण रेडी आहे. म्हणजे जे आपण पाणी तयार केलेलं आहे ना बीटचं त्याचं, ते सगळं थंड झालेलं. तर त्यांना पण गाळून घेते मी. आता हे पण मी हातानंच गाळून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित पडतं. नाही तर जास्त वेळ लागतो चमच्यानं करायचं म्हटलं, कारण हे थोडंसं घट्ट पण झालेलं आहे. त्यामुळे वेळ जास्त लागणार. हाताने जे केलं ना जास्त वेळ लागत नाही. आणि कपड्यानं जर केलं तर त्याने पण जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला. तुम्ही तेही करून बघू शकता. पण मी कपड्यांना करता असं गाळून घेतलेलं आहे बघा. स्पीड थोडी जास्त केली, कारण की थोडा 5 ते 10 मिनटं तर नक्कीच लागले. 5 मिनिट तर आरामातच लागले असणार आहेत. आणि ही मेहंदी वापरते मी. हाती नाव आहे बघा, म्हणजे सोलापूरमध्ये ही नॅचरल मेहंदी अशी मिळते ह्या नावाने. तर मी ती मेहंदी घेतली. आता तुम्ही साधी मेहंदी कोणतीही वापरू शकता, म्हणजे जे गणपती छाप अजून दुसरं काही नाव असेल तर. आता मी फक्त मेहंदी भिजवताना एवढं सगळं काही सांगते समजा तुम्हाला. तर जर तुम्ही असं नवीन कुणी बघत असेल तर त्यांना वाटेल की किती तामझाम आहे. जे कुणी पहिल्यांदा करताना तर त्याला तसंच वाटतं. पण आपण जर स्वतःला सवय लावली अशा हेअर केअरची, स्किन केअरची सवय लावल्यानंतर काहीच नाही वाटत असं मला वाटतं. मला पण नव्हती, ऑनेस्टीनं सांगते तुम्हाला की मला पण नव्हती तेवढी सवय. पण माझे केस जसे खराब व्हायला लागले तसं मी जास्त काळजी घेत गेले. मला फरक पण जाणवला, त्यामुळे तुम्हाला मी सांगते. आणि असं तुम्ही करून बघा, तुम्हाला पण थोडा फरक जाणवेल. केसांना थोडी शाईन. आणि आपण जेवढे पण जिन्नस वापरले आहेत ना केसांसाठी खूप जास्त उपयुक्त आहे. तर तुम्हाला हे माहितीच असेल, जी केसांची जास्त काळजी घेतात, जास्त केअर करतात ना त्यांना तर माहितीच असेल. आवळा आपण तसं जेवणाच्या म्हणजे रोजच्या आहारात असायला पाहिजे. कढीपत्ता रोजच्या आहारात असायला पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या आपण नॅचरली खाऊ शकतो, घरात अशा अवेलेबल असतात एनी टाईम. तर त्या करायला काही हरकत नसते. तर मी मेहंदी भिजवली आणि 3 ते 4 तास ठेवली. तुम्ही जमलं तर ओव्हरनाईट ठेवा. आणि इथं मी लोखंडाच्या कढई जर असली, माझ्याकडे तवा होता तर मी त्यात भिजवले बघा. ओव्हरनाईट भिजवली तरीही चालेल मेहंदी, म्हणजे वेळ असेल किंवा तसं मग करू शकता बघा तुम्ही.
पण मी 2-4 तासच भिजवले होते, ते पण इनफ आहेत, काही विषय नाही त्यामध्ये. तर सगळ्यात आधी केसांमधून आहे ना सगळं गुंता, जे पण ट्रँगल्स असतील, फिझीनेस असेल, ती सगळी काढून घ्यायची आणि नंतर स्टेप बाय स्टेप मेहंदी लावायला सुरुवात करायची. माझे केस लांब आहेत आणि म्हणजे बघायला किती छान वाटतं ना की लांब केस आहे. त्यामागे स्ट्रगल किती आहे ना, तर ज्याचे आहेत केस त्यांना माहिती आहे. तर मेहंदी लावायला मला एवढा ताप होत होता ना, म्हणजे लांब लेंथ असले, लांब केस असल्यामुळे ना ते पूर्ण हात अवघडून जातो खरं ना खरं. तसं पण आपण साध्या सिंपल पद्धतीने पण लावू शकतो, पण ते व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे ना मी पूर्ण प्रॉपर व्यवस्थित पद्धतीने लावत होते. केस खूप जास्त लांब असले किंवा दाट असले हे असूनच काही फायदा नसतो, आपल्याला तेवढीच काळजी पण घ्यावी लागते असं मला वाटतं. असं नाही की मी पहिल्यापासूनच खूप जास्त केसांची काळजी घेते. मध्ये मला 1-2 वर्ष मी खूप जास्त निष्काळजीपणा केलेला, तर केसांवर त्याचा इफेक्ट पण भरपूर झाला. पण आता मी खूप जास्त काळजी घेते माझ्या केसांची आणि त्याचा फरक पण मला लगेच जाणवतो बरं का. आता तुम्ही पण नक्कीच करून बघा, जर करत नसेल तुम्हाला फरक जाणवेल आणि अजून तुम्ही मोटिवेट व्हाल स्वतःच आणि म्हणजे काळजी घ्यायला सुरुवात कराल. स्टार्टिंगला वाटतं म्हणजे जेव्हा पण आपण नवीन रेमेडीज काही केली नाही एखादी, तर मग असं वाटतं यार किती तामझाम आहे, किती म्हणजे काय काय करावं लागतं. पण नाही, ती जर सवय आपण स्वतःवर लावून टाकली, म्हणजे डेली रुटीनमध्ये ते एक ठेवून टाकलं आपल्याला, जसं आपण काही करत असतो, स्किन केअर वगैरे करत असलो, काही करत असलो, तर आपल्याला त्याची सवय असते. तसंच ह्या गोष्टींची जर सवय लागली ना तर काही वाटणार नाही. अजून तर माझी अर्धी मेहंदी लावून पण कंप्लीट नाही झाले आणि आतापासूनच माझे हात अवघडायला सुरुवात झाली बघा. खूप जास्त म्हणजे वरती जेव्हा पण आपण हात घेऊन जातो ना तेव्हा खूप जास्त अवघडतात. पण ठीक आहे, कधी तरच लावत असते मी. तर आय थिंक मी दिवाळीच्या वेळेस लावलेली मेहंदी, पण आता खूप दिवस झाले, म्हणजे 2-3 महिने तर झालेच असणार आहे आरामात. तर बघू शकता तुम्ही, इतके दिवसानंतर मी मेहंदी लावते. काही ओकेजन असलं किंवा मला असं वाटलं की आता गरज आहे तेव्हाच लावत असते मी. आणि मग करतीच आहे तर पूर्ण प्रॉपर पद्धतीनं करत असते मी. जास्त मेहंदी लावत नाही. असं वाटतं, बरेच जण म्हणतात की मेहंदी नाही लावायला पाहिजे तेवढी, पण मी सारखं तर महिन्याला तर अजिबातच नसते माझी मेहंदी. समजा 3-4 महिने, 5-6 महिने असं काही ओकेजन वगैरे असलं तेव्हाच. आणि मग जेव्हा करते ना तेव्हा एकदम प्रॉपर पद्धतीनंच करत असते मी, असं अर्धवट तर बिलकुल पण नाही. आणि त्याच्यामध्ये मी जेवढे काही तुम्हाला इन्ग्रेडियंट्स सांगितलेले आहेत ना त्यांचा खूप फायदा असतो. त्यामुळं मग ते हेअर केअर पण होऊन जातं, त्यासाठी मी ते पण एक फायदा होतो, त्यामुळं पण लावते. तीन तास मेहंदी ठेवल्यानंतर मी इथं धुवून घेतलेले आहेत केस. आता केसांना आहे ना थोडंसं सुकून छान असं पसपस तेल लावून घ्यायचं. मी मेहंदी फक्त पाण्यानं धुतलेली, तर आता मी तेल लावून सकाळी वॉश करणार. 2000 years later. हे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी मी केस धुवून घेतले आणि एक थोडीशी चकाकी चमक आलेली असते केसांना. तर ही रेमेडी तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हाला भरपूर फरक जाणवेल तुमच्या केसांमध्ये. तर आणि बघू शकता तुम्ही कसं चमक आलेली असते केसांना, एक चकाकी आलेली असते. आणि हे नियमितपणे करत राहिलं ना आपल्या केसांसाठी आपण वेगवेगळे अशा रेमेडीज, तर खूप फरक पडतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जराही हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.